निरगुडा नदी पडली कोरडी। नवरगाव धरणाचे पाणी निरगुडा नदीत सोडण्याची मागणी। माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे प्रशासनाला निवेदन। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्याची जीवनदायिनी निरगुडा नदीचे पाणी आता उन्हाळा लागल्याने पाण्याची धार मागील 10 दिवसापासून बंद झाली आहे। पुनवट, कवडशी, सावंगी परिसरात ठिकठिकाणी नदीचे रूपांतर डबक्यात झाले आहे। डबक्यात पाणी साचून त्यात कुत्रे बसून घाण वास सुटत असल्याने ते पाणी पशुधनास पिण्यास योग्य नाही। वणीपासून वागद्रा, मंदर, चारगाव, वारगाव, शिरपूर, शेलू, कुरड, पुनवट, नवेगाव, कवडशी, सावंगी, जुनी, नवीन, शिवणी हे नदीकाठावरील गावाकरिता उन्हाळ्यात जनावरांना मुबलक पिण्याचे पाणी निरगुडा नदीतूनच मिळते। मोठ्या प्रमाणात पशुधन गाय, म्हैस, बैल, बकरी पालन करणाऱ्या पशुपालकांना नदीचे पात्र कोरडे झाल्याने पशुला पिण्याचे पाणी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पिण्याच्या पाण्याकरिता नवरगाव धरणाचे पाणी प्रशासनाच्या वतीने आरक्षित करून ठेवले आहे। नदीकाठावरील नागरिक व पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून पिण्याचे पाणी ही गंभीर समस्या सोडविण्याकरिता नवरगाव धरणाचे पाणी निरगुडा नदीत अतिशीघ्र सोडून समस्या सोडवावी असा मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना देण्यात आले। निरगुडा नदीच्या काठावर अनेक गावं वसलेली असून आता उन्हाळ्याच्या काळामध्ये मागील 10 दिवसापासून निरगुडा नदीचे पाणी आटल्यामुळे निरगुडा नदीलगत असणाऱ्या गावातील जनावरे, शेतावर जाणारे शेतकरी या सर्वांनाच या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। काही ठिकाणी डबक्याचे स्वरूप आले आहे की ज्यामध्ये कुत्रे बसून त्याचा घाण वास त्या ठिकाणी तयार होतो। असे गढूळ अस्वच्छ पाणी शेतकऱ्यांच्या मौल्यवान आज एखादा बैल 1 ते 2 लाख रुपये, दुधाळू जनावर 1 लाख रुपयाच्या आसपास, बकरी आहे, या सर्वच पशुपालकांना या गढूळ पाण्यामुळे, अस्वच्छ पाण्यामुळे त्यांच्या पशुधनाला आजार होऊन प्रसंगी पशुधन मृत्युमुखी पडून आर्थिक फटका बसू शकतो। ही बाब अतिशय गंभीर आहे। शासनाने नवरगाव धरणाचं पाणी आरक्षित करून ठेवलेलं आहे। याकरता माननीय तहसीलदार साहेब, माननीय गटविकास अधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन दिले आणि वणीपासून तर खालचा जो भाग आहे, मंदर आहे, चारगाव, वारगाव, शेलू, पुरट, पुनवट, कवडशी, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवणी या गावापर्यंत हे पाणी पोचण्यास सोडल्यावरही 7 दिवस लागतात। उन्हाळ्यामध्ये पशुधन मोकळे असल्यामुळे ते पाणी प्यायला जेव्हा जातात तेव्हा पाणी मिळत नाही, तर त्यावेळेस बिना पाण्याने त्यांची अवस्था काय होत असेल। सोबतच नदीकाठावरच्या लोकांकडे दुधाचा व्यवसाय आहे, त्यांनी चाऱ्याकरता शेतामध्ये ज्वारी पेरलेली आहे, या पिकांना सुद्धा पाणी मिळत नाही। भाजीपाला लागवड काही लोकांनी केल्या, त्याला सुद्धा पाणी मिळत नाही। एकीकडे आसमानी संकट आहे की ज्या महापुरामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आणि दुसरीकडे नदीला पाणी नसल्यामुळे लावलेले पिकं हातात येणार नाही। पशुधन, दुधाळू जनावरं, शेतीउपयोगी जनावरं यांचे शारीरिक अक्षमता या ठिकाणी वाढत असताना, प्रसंगी नुकसान होत असताना ही झळ कितीपर्यंत सोसायची। ग्रामस्थांना सुद्धा या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागते। म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी यांना विनंती केली की नवरगाव धरणाचं आरक्षित असलेलं पाणी निरगुडा नदीत सोडून या ठिकाणी निर्माण झालेली गंभीर पिण्याची पाणी समस्या सोडवावी। पाणी टंचाई हा प्रश्न निर्माण होता। आपल्या वणीमध्ये उपलब्ध असणारी निरगुडा नदी, या नदीवर बंधारे व आहे त्या बंधाऱ्यांना बर्गे टाकून ते पाणी साठवणे, हे प्रशासन युद्ध पातळीवर अशी कामं या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आता एप्रिल, मे, जून या 3 महिन्यापर्यंत
पाणी टंचाईच्या या समस्येला सामोरं जावं लागते। यामध्ये पशु पक्ष्यासह पशुधन मानवसुद्धा होरपळून निघणार आहे। तर अशा वेळी शासनाने नवरगा धरणाच्या पाण्याचं योग्य नियोजन करून 3 महिने पाणी टंचाई मात करत असताना त्या उपाययोजना कशा पद्धतीनं पाण्याची टंचाई होणार नाही या दृष्टीनं करण्याकरता पुढाकार घेतला पाहिजे आणि सातत्याने वारंवार लोकांनी निवेदनं दिली त्यानंतरच उपाययोजना करणे हे काही न्यायाला धरून नाही। त्याच्यामुळे स्वतः त्या परिसराची पाहणी करून प्रशासनाने पुढाकार घेतला तर उन्हाळ्यात निर्माण होणारी गंभीर पाणी टंचाई समस्या ही निकाली निघू शकते। नमस्कार, मी सुनीता जितेंद्र डागरे A to Z कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत करत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे। यावर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग 10 एप्रिल ते 20 मे पर्यंत सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत सुरू करण्यात येत आहे। उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार। उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत। बेसिक्स मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स, spoken word, English and grammar, handwriting improvement, reading and writing skill, yoga, exercise, pranayam, meditation, classical dance, Bharatanatyam, art and craft, health and diet improvement, drawing। तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा। प्रथम येणाऱ्या पहिल्या 15 प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात येणार। आमचा पत्ता सुनीता जितेंद्र डागरे, इंदिरा चौक, सिटी पॉइंट हॉटेलच्या बाजूला, वणी। मोबाईल नंबर 9146857067। धन्यवाद।